नमस्कार. आज आम्ही आनंदाच्या शोधयात्रेमध्ये एका वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना भेटणार आहोत. आज काही दिवसांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातला प्रसंग सगळ्यांनीच बघितला. प्रत्येकाचं हृदय हेलावून गेलं, सगळ्यांना वेदना झाल्या. परंतु ही घटना घडत असताना समाजामध्ये अनेक चांगले डॉक्टर्स आपली वैद्यकीय सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत आणि ती सेवा त्यांच्या रुग्णांसाठी नव्हे तर सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाची आणि आयुष्यात त्यांना आधार म्हणून सुद्धा लाभत आहे. अशाच विचारांनी प्रामाणिकपणे सेवा करणारे आणि अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारे आणि 32 शिराळ्यापासून काही अंतरावरती असणारं बिळाशी नावाचं डोंगरी विभागातील गाव, त्या विभागामध्ये ग्रामीण भागात आपली वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर जगदीश आगवेकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. आनंदाच्या शोधयात्रेमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 40 वर्षांहून अधिक बिळाशी नावाचं एक गाव, ज्या गावाचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे, जंगल सत्याग्रह झाला त्यामध्ये या गावाचा इतिहास आहे, ते डोंगरी विभागातलं गाव आणि अशा गावामध्ये असणारे ते ग्रामस्थ, त्या विभागामध्ये तुम्ही गेल्या कित्येक वर्ष झालं वैद्यकीय सेवा करत आहात. तर आज तुम्ही ज्या वेळेला अनेक वर्षांपासून ती सेवा सुरुवात केली आणि आजचा दिवस, तर तिथले अनुभव कसे होते आणि तुम्ही अत्यल्प दरामध्ये तिथे सेवा करायचा. तिथल्या लोकांच्याकडून मी अनेक अनुभव ऐकलेले की तुम्ही अत्यल्प दरात सेवा करायचा. अनेक अडीअडचणीमध्ये असणाऱ्या महिला भगिनींच्या डिलेव्हरी तुम्ही तिथे केलेल्या आहेत. असे अनेक अनुभव आहेत. तर ते कसे होते अनुभव, आम्हाला सगळ्यांना ते ऐकायचे. माझं आजोळ 32 शिराळा. आजोळामध्ये शिकून मी डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर माझी अशी इच्छा होती की ज्या ठिकाणी डॉक्टरी सेवा मिळत नाही अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त डॉक्टरी सेवा देऊन प्रयत्न करायचा आणि त्यातून आपल्याला जास्त आनंद मिळेल असं मला वाटलं. म्हणून ज्या ठिकाणी एस टीचा शेवटचा स्टॉप होता त्या ठिकाणी रेळे म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी मी सुरुवात केली 1978 साली. त्यावेळी तिथं मेडिकल स्टोअर्स किंवा हे बाकीचं काही नव्हतं. आम्ही 32 शिराळ्याहून जे औषधं घेऊन जाऊ तेवढ्या औषधातच आम्हाला वैद्यकीय व्यवसाय करायला लागायचा. म्हणजे ड्राय वॉटरपासून ते इंजेक्शनपर्यंत सगळं आम्ही मेडिकलमधून विकत घ्यायचो आणि तिथं न्यायचो आणि ते लोकांना द्यायचो. चांदोली डॅम चालू झाल्यानंतर रस्ता पुढं चांगला झाला कोकरूडपर्यंत. त्यामुळं माझ्याकडे गजानन भोगावकर म्हणून एक व्यक्ती यायची पिकमी गोळा करायला बँकेची, सांगली जिल्हा मध्यवर्तीची. त्यांनी सांगितलं की बिळाशीत चांगला डॉक्टर कोण आहे तर तुम्ही येत आहे का. मग त्यांच्या सायकलवरनं मी पहिल्यांदा बिळाशीला गेलो. तिथे एकंदरीत ते गाव बघितलं आणि तिथले सरपंच पोद्दार म्हणून त्यांना बोलवलं, एक खोली बघितली आणि त्यांच्याकडनं लगेच नारळ फोडून घेतला. काहीही माझ्याकडे भांडवल नव्हतं. त्यावेळी माझी अशी परिस्थिती होती की मी मेडिकलमध्ये जाऊन औषधं काढली. 722 रुपयाची औषधं काढली. माझ्याकडे 200 रुपये होते. 522 रुपये त्याला मेडिकल स्टोअर्सवाल्याला द्यायचे होते. तर मी त्याला सांगितलं की तुला 1-2-3 दिवसांनी मी मेडिकलचे म्हणजे औषधाचे पैसे देईन. तर त्यानं मला विचारलं की असा एखादा माणूस सांग की तू माझे 500 रुपये बुडवलेस तर ते मी देईन असं सांगणार, किंवा एखादी 500 रुपयाची वस्तू तुझ्याकडे असली तर ती ठेव माझ्याकडे, आणखीन मग ही औषधं घेऊन जा. म्हणजे माझ्या दवाखान्याच्या उद्घाटनाच्या औषधाची गोष्टी अत्यंत प्रतिकूल अशा प्रतिकूल परिस्थितीत मी बिळाशीला दवाखाना चालू केला. कर्मधर्म सहयोगानं पहिल्या दिवशी 200-250 रुपये धंदा झाला. दुसऱ्या दिवशी 100-200 रुपये धंदा झाला. तिसऱ्या दिवशी मी सगळे पैसे त्याला मिळून दिले. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपल्याला सेफ्टी म्हणून एखादा सोन्याचा दागिना पोटात कवायला पाहिजे. तर त्यावेळी मी त्यानंतर जे पैसे मिळवले त्यातून एक अर्ध्या तव्याची अंगठी केली
त्यावेळी सोनं होतं 900 रुपये तोळा. आणि अशी माझ्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात झाली. तर त्यात असे बरेच अनुभव आले. तिथं ऊस तोडायला कामगार यायचे. तर त्या ठिकाणी एका मुलाला उलटी आणि जुलाब होत होते. अगदी 6 महिन्याचं मूल. आणखीन ते माझ्याकडे आणलं. आता त्याला मी काहीच करू शकत नव्हतो, म्हणून मी पुढं कोकरूडला पाठवलं. कोकरूडला पाठवल्यानंतर तिथे कोकरूडला MBBS डॉक्टर होते. त्यांनी सांगितलं की इथं आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही डायरेक्ट सांगली सिव्हिलला घेऊन जावा. आणि सांगलीला जाईपर्यंत सुद्धा हे मूल जगेल का नाही शंका आहे. आणि त्यावेळी कसं होतं, एक आरा मुंबई गाडी गेली की परत रात्रभर गाडी नाही. ती शेवटची गाडी 8:30ची. ती गाडी निघून गेली होती. त्यानंतर सांगलीला जायला त्यांना शक्यच नव्हतं. ते चालत आले कोकणातून, परत माझ्या दवाखान्यात आले. मग त्यांना मी त्या मुलाला सबक्युटेनस सलाईन दिलं आणि म्हटलं त्याच्या आता नशिबात जगायचं असलं तर तू जगेल, आणि ह्याच्यापेक्षा आपण काय करू शकत नाही. आणि एक ग्लुकोज साखरेचं पाकिट दिलं त्यांना आणि ते पाणी पाजा म्हणून सांगितले. आता ते पाणी म्हणजे अगदी चमच्यानं सुद्धा पाजता येणार नाही असं ते मूल होतं. कापसाच्या पोळ्यानं ते पाणी पाजायचं. ते घरी गेले, म्हणजे वस्ती त्यांची होती माळावर. तिथं ते मूल त्यांनी असं गवताचं पेंजर पसरलं, त्याच्यावर मूल ठेवलं 4 पदरी पातळाची गडी घालून, आणि त्याच्यावर डालगं पातळ ठेवलं. कारण त्या लोकांचा समज असा होता की आता हे काही 100% जगणार नाही, हे मरणार. सकाळी मेल्यानंतर ते पुरून टाकायचं आणि पुढच्या कामाला सुरुवात. आणि कर्मधर्म संयोगानं ते मूल सकाळी रडायला लागलं. म्हणजे रात्री दिलेलं सलाईन, त्यांनी आईनं त्या पाजलेलं पाणी, किंवा जी कोवळी सूर्यकिरणं पडली त्या डालग्यावर, त्याची काहीतरी प्रक्रिया होऊन ते मूल रडायला लागलं. ते मूल 12वी सायन्स झाल्यानंतर माझ्या पाया पडायला लागलं होतं. त्यावेळी मला खरंच समाधान वाटलं. वा, खूप छान. आयुष्यात काम करत असताना एखाद्या व्यक्तीला जीवदान देणं हे डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. आणि हे कर्तव्य फक्त त्या क्षणाला त्यांनी निभावलं आणि त्यानंतर त्यांना मिळणारं समाधान किती मोठं होतं ते त्यांनी सांगितलं. आणि तसाच प्रसंग तुमच्या यासाठी 1ही रुपया मी घेतला नव्हता. दुसरी अशीच एक गोष्ट, तिथं बाबू महाराज म्हणून एक होते धनगर समाजापैकी. ते पंढरपूरला गेले होते. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांना पंढरपूरच्या लाईनमध्ये अटॅक आला, पॅरालिसिस झाला. त्यांच्या मुलग्यानं कुलकर्णी फाउंडेशन म्हणून काळवा नाक्यावर कोल्हापूरला हॉस्पिटल आहे, कुलकर्णी हार्ट फाउंडेशन, तिथं आणून ॲडमिट केलं. जवळजवळ 3.5-4 महिने ॲडमिट होते. डॉक्टरने सांगितलं की आता त्यांच्या किडन्या बाद झाल्यात, पेशंट औषधाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही, तो जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही घरी घेऊन जा. म्हणून मग त्याने ॲम्ब्युलन्स करून त्यांना घरी आणलं. घरी आणल्यानंतर संध्याकाळी मी आणि माझा एक मित्र दिला होता, तर आम्ही दोघं बघायला गेलो. तर त्यांचे भाऊ गुरुजी होते आणि त्यांना विचारलं, नाहीतरी म्हटलं हे जाणार आहे 100%, तुम्हाला मान्य? तर आहे मान्य. पण माझी इच्छा आहे की ह्या जायच्या अगोदर ह्याला एक सलाईनची बाटली लावायची. ते म्हटले लावा. तुम्ही म्हटलं काय पैसे मला काही देऊ नका, मी फक्त एक सलाईनची बाटली लावणार. पण माणसं बघायला येत होती, काहीतरी उपचार. माणसांना माहिती आहे काय 3 महिने हॉस्पिटलला होता. माणसं आता बघायला आल्यावर काय म्हणणार की बिन उपचाराचा मेला. म्हणून मी त्या पेशंटला सलाईन लावलं. सलाईनमध्ये मी माझ्या बुद्धीने इंजेक्शन टाकले आणि त्यांचं कर्म त्याप्रमाणे त्यांची किडनी एक चालू झाली. त्यांना लघवी व्हायला लागली, संपूर्ण चेहऱ्यावरची सूज उतरली. 2 दिवसांना ते खायला लागले सगळं. आणि जवळजवळ 1-1.5-2 महिन्यानंतर चालायला लागले. आणि 12 वर्ष त्यानंतर ती म्हैस घेऊन खाली नदीला जायची आणि खाली वैरण घेऊन यायची. त्यांचा नेहमीचा शिरस्ता असा होता, एक भाकरी जर नेली तर एक चतकूर कुत्र्याला, एक चतकूर गाईला
एक चतकूर पक्षानं आणि एक चतकूर देखायची, हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता. आणि त्या ह्याच्यामुळे ते कदाचित जगले असतील, माझ्या उपचारामुळे नाही, पण कारण मी झालो. आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी एवढा फेमस झालो की पेशंट फार शेवटच्या स्टेपला जरी असला तरी प्रत्येकजण म्हणणार अगोदर डॉक्टरांच्याकडे घेऊन जा म्हणजे तो जगत. इतका लोकांचा विश्वास माझ्याबद्दल तिथं निर्माण झाला. हा विश्वास आणि हे जे आहे हे कुठल्याही प्रकारची माझ्याकडे साधनं नसताना मी केलं. आता डिलिव्हरीच्या बाबतीत सुद्धा काही बायका खेडेगावातल्या भांगलायला शेतात आलेल्या असायच्या. शेतात भांगलता त्यांच्या पोटात कळा चालू व्हायच्या. कळा चालू झाल्या म्हणजे त्या बाईला घेऊन दुसऱ्या बायका माझ्याकडे यायच्या. मी डिलिव्हरी करायचो, त्या बाईकडे कुठल्याही प्रकारचे कपडे नसायचे. मग मी माझ्या बायकोचे पातळ परकर ब्लाऊज कपडे धरायला असं सगळं तिला द्यायचो. तिला चहा द्यायचा, बिस्किटचा पुडा आणून द्यायचा आणि तिला व्यवस्थित घरी पोच करायची. ते करताना सुद्धा मी पैशाचा कधी विचार केला नाही. आणि तीही लोक गरीब लोक कधी बुडवत नाहीत 100%. श्रीमंत माणसंच बुडवतात. आणि मी पहिल्यापासून माझं ध्येय असं ठरवतं, श्रीमंताला सोडायचं नाही पण गरीबाला अडवायचं नाही. आणि ते शेवटपर्यंत ठेवलं. बरेचसे पेशंट मांगरूळचे, शिंदेवाडीचे, रिळ्याचे येताना चालत यायचे. त्यांच्याकडे पैसे नसायचे पण त्यांना खात्री असायची की आगवेकर डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर मला 100% औषध मिळेल म्हणून ते माझ्याकडे यायचे. माझ्या इंजेक्शनचे गोळ्यांचे पैसे द्यायचे नाहीत, मी नंतर देईन म्हणून सांगायचे. तरी मी माझ्या खिशातले 10 रुपये काढून त्यांना द्यायचं. त्यांना सांगायचं जाताना रिक्षेने जा, चालत जाऊन कुठेतरी चक्कर येऊन पडशील. आणि तू पडलास तर एखादं म्हणेल काय आगवेकर डॉक्टरांच्याकडे गेला होता, त्याने इंजेक्शन दिलं असेल आणि हे चक्कर येऊन पडला आणि मरशील. म्हणून मी माझ्या खिशातले पैसे काढून द्यायचे. असा व्यवसाय आम्ही केला. आणि आत्ताचे जे डॉक्टर आम्ही बघितले तर खरंच वाईट वाटतं त्यांच्याकडे बघून. अर्थात ती त्यांची चूक नाही, परिस्थितीची चूक आहे. यंत्रणा चुकीची आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एक काळ असा होता की आलेल्या पेशंटला स्वतः मोफत उपचार द्यायचे. जर त्याला त्या डॉक्टरांच्या औषधांची कोणतीही रिॲक्शन येऊ नये याच्यासाठी डॉक्टर स्वतः काळजी घ्यायचे. पुढच्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती आहे का नाही ह्या गोष्टींचा विचार करून त्याला स्वतःच्या खिशातले पैसे द्यायचे. आणि आजच्या काळामध्ये आपण केस पेपरशिवाय आत पोहोचू शकत नाही ही परिस्थिती. परंतु समाजात अशी माणसं काम करत होती, आजही काम करतायत म्हणून समाज जिवंत आहे. वेदनांच्या पलीकडे जाऊन संवेदनांची जाणीव व्हावी लागते. त्या सहवेदना आपल्याला जाणीव झाल्या पाहिजेत असं डॉक्टरांचं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही डिलिव्हरीचे अनेक किस्से आहेत की आजचा जो प्रसंग मंगेशकर रुग्णालयातला घडला तो डिलिव्हरीचा होता. पण तुम्ही ज्या वेळेला एखाद्या भगिनीच्या घरी जायचा आणि तिथं कोणीच नसायचं आणि त्यावेळेची परिस्थिती कशी असायची, ते प्रसंग कसे आहेत? अशा बऱ्याचशा डिलिव्हरी मी केलेल्या आहेत की त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरात कोणच माणूस नसायचे. ती बाई एकटीच असायची जिची डिलिव्हरी होणार आहे. तिला कळा येत असायच्या, त्यामुळे ती काय करू शकत नसायची. कारण ज्याला लेबर पेन्स येतात तिला त्या बाईलाच माहिती असते की ती काय करू शकते. मग त्या घरात जाऊन मी चूल पेटवायचो. त्यावेळी गॅस वगैरे नव्हते. काड्यापेटी उडकायची, चूल पेटवायची, आपली सिरिंज वगैरे सगळं उकळून घ्यायचं. आपलं जे काही साहित्य आहे, कात्री, चिमटा वगैरे हे सगळं उकळून घ्यायचं आणि तिला पाणी आंघोळीला तापत ठेवायचं. एवढी माझी म्हणजे गॅरंटी असायची की मी ही डिलिव्हरी करणार 100%. आणि ती डिलिव्हरी करून बाळ बाजूला ठेवून गुंडाळून तिला मी सांगून यायचो की आता पाणी तापल्यावर तू आंघोळ कर. आणि ह्या सगळ्याचं मला काय मिळायचं तर एक ब्लाऊज पीस आणि एक नारळ ओटी. म्हणजे स्विनीला तिथं खेडेगावात जे देतात ती लोक ते मला द्यायची. तरी पण मला आनंद असायचा की मी हे केलं, मी हे करू शकतो. तो मला आनंद जास्त मिळायचा. या पैशापेक्षा पण तो आनंद फार महत्वाचा. जगद्गुरु तुकोबांचं वाक्य आहे की जे का रंजले गांधले त्याचे म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, देव तेथेची भावा.
डॉक्टर साहेबांसारखी माणसं देव अशा अनेक दुर्बलांच्या ठिकाणी बघत होते, अनेक पीडितांच्या ठिकाणी बघत होते आणि अशा अनेक पीडितांना त्यांच्या पीडा दूर करण्यासाठी मदत करत होते, कार्य करत होते. आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती आहात की तुका म्हणे उरलो आता उपकारा करता, अशा पद्धतीने तुम्ही ह्या व्यवसायातून आता निवृत्ती घेतली आणि आता ह्या टप्प्यावरती असताना ज्या वेळेला सगळ्या पूर्ण आयुष्याकडे बघता त्यावेळेला काय वाटतं की आयुष्याचा हेतू काय असला पाहिजे, आयुष्याचं अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन की आयुष्याचं समाधान कशात आहे, हे काय वाटतं? इतक्या लोकांची सेवा केली, अनेकांना मदत केली आणि मिळणारं समाधान इतकं मोठं होतं. मग हे सगळं बघितल्यानंतर आता काय वाटतं की कशात आहे आयुष्याचं समाधान? पुढच्या पिढीला काय सांगाल? मी पुढच्या पिढीला एवढं सांगेन, आनंद जर आपल्याला पाहिजे असला तर त्या आनंदासाठी त्याग करण्याची आपली इच्छा किंवा तयारी पाहिजे. आनंद हा बाजारात विकत मिळत नाही. पाव किलो, अर्धा किलो, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम आनंद आपल्याला विकत घेता येत नाही. मुळात आपण आनंदी असावं लागतं आणि आपण त्याग करणारे असावं लागतो, तर आपल्याला आनंद मिळतो. आणि हे जे काही मी कार्य केलं, ह्या कार्यामुळं मला ह्या सगळ्या लोकांचे जे आशीर्वाद मिळाले, त्या आशीर्वादामुळं माझं वय आता 70 वर्ष आहे, तरीसुद्धा मी अजून 30 वर्षाचा वाटतोय. ह्यात मला खरा आनंद आहे आणि हा आनंद शेवटपर्यंत टिकावा ह्यासाठी अजूनही मला किती त्याग करायला लागला तरी मी त्याग करायची माझी इच्छा आहे. माणसाच्या चेहऱ्यावरती दिसणारं तेज असतं ते माणसाच्या साधनेतून येत असतं, त्याच्या तपस्येतून येत असतं, त्याच्या त्यागातून येत असतं. काही दिवसांपूर्वी एक वाक्य ऐकलेलं की आयुष्याची सार्थकता कशात आहे, तर एखाद्याच्या दुःखाची दाहकता कमी करू शकलो तर त्यामध्ये आयुष्याची सार्थकता आहे. या मुलाखतीचा शेवट मी एका गोष्टीनं करणार आहे. ती गोष्ट अशी आहे की महात्मा गांधींच्या समोर एक खूप मोठी लोकांची रांग असते आणि त्या रांगेमध्ये अनेक लोक बापूजींना भेटण्यासाठी येत असतात. ती लोक बापूजींच्या पाया पडतात, बापूजींना काहीतरी आणलेली वस्तू भेट देत असतात, बापूजींचे आशीर्वाद घेत असतात. परंतु त्याच वेळेला तिथला एक व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की बापूजी, मला तुम्ही एक सांगा की माझ्या आयुष्यात मी कशासाठी जगलं पाहिजे. त्यावेळेला महात्मा गांधींनी दिलेलं उत्तर असं होतं की ह्या रांगेमध्ये तुला जो शेवटचा व्यक्ती दिसतोय त्या शेवटच्या व्यक्तीच्या कपाळावरती असणारी एक आटी तू जर कमी करू शकलास तर तू आयुष्यात काहीतरी कमावू शकलास. तर आपलं जगणं कशासाठी असलं पाहिजे, तेच जगणं जगणारे आज डॉक्टर जगदीश आगवेकर आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य ही त्यांची साधना होती, तपस्या होती, त्यांचा त्याग होता, समर्पण होतं. अशीच माणसं ही लोकांच्या स्मरणात राहतात. हीच माणसं आपल्याला ताकद देत राहतात, स्फूर्ती देत राहतात, ऊर्जा देत राहतात की आपण काहीतरी समाजाचं कार्य करू शकतो पाहिजे. यासाठी धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. धन्यवाद.